लक्ष्मी तू शारदा तू भाविनी तू रणरागिणी गगन झुकेल तुझ्या पुढे अशी तू स्वयंभू सौदामिनी। नवरात्रीच्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा। UCN विशेष आदिशक्ती या कार्यक्रमात आपल्या सर्वांचं स्वागत आहे। आणि नवरात्रीत आपण आदिशक्ती यांच्या माध्यमातून समाजातल्या ज्या कर्तृत्ववान महिला आहेत त्यांचा परिचय आपल्याला या कार्यक्रमातून होत आहे। आणि आज आदिशक्तीमध्ये आपल्यासोबत अशाच एक खास महिला ज्या आहेत त्या आपल्यासोबत आहेत गोदावरी अर्बन मल्टीस्टेट क्रेडिट कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड नांदेड यांच्या चेअरपर्सन मिसेस राजश्री पाटील मॅडम आमच्यासोबत आहेत। तर तुमचं खूप खूप स्वागत आहे मॅम। नमस्कार, थँक्यू सो मच, धन्यवाद। तर नवरात्र आहे आणि आदिशक्ती आहे आणि आज आपण महिलांच्या बाबत बोलत आहोत। तर मला तुम्हाला विचारायचं आहे की 8 मे 2013 ला जेव्हा आपण या संस्थेची सुरुवात केली तर काय गोल किंवा काय एम तुमच्या मनात होतं आणि समाजात काय कार्य तुम्हाला करायचं होतं की आपण या सोसायटीची सुरुवात केली? सगळ्यात पहिल्यांदा UCN चॅनलचे मनापासून खूप खूप धन्यवाद देते। आपण मला या ठिकाणी व्यक्त होण्याची संधी दिलेली आहे। खरं म्हणजे माझा मुळात स्वभाव असा खूप प्लॅन करायचं आणि मग ठरवून काही काम करायचं असं अजिबातच नाहीये। कायम मी एक आनंद यात्री आहे। स्वतः आनंदात राहायचं आणि आपला भोवताल आनंदित करत राहायचं, या एका छोट्या सिंपल तत्वावरती विश्वास ठेवून मी कायम काम करत राहते। दुसरं, आपण सातत्याने काही ना काही करत राहिलं पाहिजे, सातत्याने कार्यमग्न राहिलं पाहिजे। यावरती माझा प्रचंड विश्वास आहे। कारण जर तुम्हाला आनंदी राहायचं असेल तर सतत कामात राहणं खूप गरजेचं आहे। एम्प्टी माइंड इज डेव्हिल्स हाऊस। त्याच्यामुळे मी लग्नाच्या आधी प्रचंड धडपडी होती। लग्नाच्या आधी सुद्धा क्रीडांगण म्हणजे खेळ, सांस्कृतिक वेगवेगळ्या चळवळीच्या कार्यक्रमांमध्ये आणि अशी सगळी चळवळीत असलेली, वळवळी असलेली मी लग्न होऊन मराठवाड्यात आल्यानंतर बऱ्याचदा सगळ्यांना काळजी वाटायची की आता लग्न झाल्यानंतर काय, किंवा हिला असंच व्यासपीठ मिळेल का, किंवा अशा पद्धतीनेच ही करू शकेल का? परंतु लग्न करत असतानाच माझे जोडीदार खासदार हेमंत पाटील साहेबांना मी 2च सांगितलं होतं की त्यांनी विचारलं अपेक्षा काय आहे? तर मी म्हटलं 2च गोष्टी, एक मी माझ्या आई-वडिलांना एकुलती एक, त्याच्यामुळे त्यांचं मला करायचं आहे, तुम्ही करावं ही माझी अपेक्षा नाही, पण ती माझी जबाबदारी तर ते मी करेन। आणि दुसरं, मी माझं हे काम, माझं स्टेज मी सोडणार नाही। त्यानुसार मला लग्न झाल्यानंतरही कुठलं काम करण्याची बंदी किंवा हे करायचं नाही किंवा अशी मला काही अडथळ्याची फार शर्यत नव्हती। त्याच्यामुळे लग्न झाल्यानंतरही नेमकं काय करायचं हे माहिती नव्हतं, परंतु मराठवाड्यातली एक वेगळी पार्श्वभूमी, इथली वेगळी महिलांची मानसिकता, काम करताना लक्षात आलं इथे महिलांसाठी विशेषतः काम करणं प्रचंड गरजेचं होतं। आणि म्हणून मग मी महिलांसोबत काम करायला सुरुवात केलं। इथले गाव असतील, वाडी वस्त्या ताट्या सगळ्यांकडे फिरून पहिल्यांदा इथलं महिलांचं समजून घेतलं आणि तेव्हा नुकतीच बचत गटांची चळवळ सुरू झालेली होती। त्याच्यामुळे मग बचत गट काढायचे, मग बचत गट नॅशनलाइज बँकांमध्ये लावायचे। हे करत असताना लक्षात आलं की नॅशनलाइज बँकांना टार्गेट ओरिएंटेड काम आहे। ते काय टार्गेटच्या पलीकडे ते या बचत गटाच्या बायकांना काही फारसा वाव द्यायचा नाही किंवा भाव द्यायचे नाही, विशेषतः वावपेक्षा भाव द्यायचे नाही। आणि मग या बायका बिचाऱ्या खूप त्रस्त होऊन जायच्या, खेड्यातनं यायच्या किंवा घरचं काम आटपून यायच्या। बँकिंग त्यांना कळायचं नाही, बँकिंग माहिती नव्हतं, म्हणेल तिथे सही करा। म्हटलं अरे असं नाही चालणार, या महिलांना जर तुम्हाला मुळात याच्या मागे होतं की सरकारची भावना की आर्थिक शिस्त लागली पाहिजे, महिला आर्थिक सक्षम झाल्या पाहिजे। तर म्हटलं यासाठी यांना आर्थिक साक्षर करणं गरजेचं आहे। मग आपण याच महिलांना एकत्र येऊन का काम करू नये, म्हणून मग छोटीशी आम्ही पतसंस्था सुरू केली ऍक्च्युअली। तेव्हा काही असं भव्य दिव्य आणि असं काही प्लॅनिंग नव्हतं की आपण असं करू तसं करू, परंतु मग एक असंच या क्षेत्रातली माहिती असलेल्या जाणकारांनी सांगितलं की तुम्ही मल्टी स्टेटची स्थापना करा। आणि अशा या छोट्याशा सुरुवातीतून आम्ही गोदावरी अर्बन मल्टी स्टेटची स्थापना केली। 3 बचत गट, 30 महिला, 3 लक्ष रुपयाच्या ठेवींवर आम्ही सुरुवात केली या सगळ्या कामाची। परंतु म्हणतात ना की तुमचा विश्वास असेल आणि पवित्र निष्ठा असतील, भावना तुमच्या सद्भावना असतील तर काम चांगल्या पद्धतीने पुढे जातं। त्याच्यामुळे सुरुवातीला महिलांना आर्थिक सक्षम करणे आणि त्याहीपेक्षा आर्थिक साक्षर करणे हे मुळात ध्येय सुरुवात करताना होतं। आणि दुसरं होतं, आमचे संस्थापक हेमंत पाटील साहेब कायम सांगतात की ज्यांची पत नाही त्यांची पत निर्माण करायसाठी आपण काम केलं पाहिजे। तर मला वाटतं गोदावरी अर्बनचं ते एक ध्येय डोळ्यासमोर होतं की पत नाही त्यांची पत निर्माण करायची। आणि आज गोदावरीचा कार्यविस्तार त्याच पद्धतीने आहे की समाजातील जिथपर्यंत बँक जाऊ शकत नाही किंवा जे लोक बँकेपर्यंत जाऊ शकत नाही, नॅशनलाइज बँक सर्व्हिस देऊ शकत नाही, त्या सगळ्यांसाठी आपण एक अत्यंत चांगला पर्याय
गोदावरी अर्बनच्या माध्यमातून उपलब्ध करून दिलाय. म्हणजे फक्त महिलांना सक्षम नाही तर पूर्णरित्या सक्षम करण्यासाठी तुम्ही हे पाऊल उचललं आणि काँग्रॅच्युलेशन्स तुम्हाला मॅम, की ज्या पद्धतीने आपण समोर जात आहात ते खरंच खूप छान काम हे तुम्ही करता आहात. जर मी तुम्हाला विचारलं, की जसं महिला दिनाबद्दल तुम्ही छानसं एक महिलांसाठी खास एक योजना आणली होती थ्रू गोदावरी अर्बन मल्टी स्टेट क्रेडिट कोऑपरेटिव्ह सोसायटी, तर तुम्ही आता पुढच्या फेस्टिव्ह सीझनमध्ये म्हणा किंवा काही पुढचे वर्ष जर तुम्हाला काही प्लॅन्स असतील तर तुम्ही अजून काय करू इच्छिता त्या लेडीजसाठी? नक्कीच मला सांगायला आवडेल, की अ, सुरुवात करताना गोदावरी अर्बनची सुरुवात खूप छोटीशी होती आणि अगदी महिलांसाठी करायचं असं लक्षात ठेवलं होतं. बचत गटांसाठी काम करूया, हे छोटंसं प्लॅनिंग होतं. परंतु काम करताना छान टीम जोडल्या गेली. आर्थिक क्षेत्रात काम करणारी चांगले-चांगले टीम मेंबर्स गोदावरी अर्बनच्या या प्रवाहात सोबतीला आले. हं. अ, या ज्यांच्या नियोजनाखाली गोदावरी अर्बनचं काम चालतं ते एम-डी धनंजय तांबेकर असतील. त्यासोबतच वेगवेगळे आमचे ब्रांच मॅनेजर्स असतील, आमचे सीनियर मॅनेजर्स आहेत, हेड ऑफिसची सगळी टीम आहे. टेक्निकल आम्हाला जे लोकं गाईडन्स करतात, ते काही आमचे कन्सल्टंट असतील. या सगळ्या एकंदरीत सगळ्यांच्या टीमवर्कचं आणि आमचे आर-डी एजंट आहेत, आमचे डी-आर-डी एजंट आहेत. हं. ही सगळी आणि यासोबत आमच्यासाठी दैवत असलेला आमचा ग्राहक राजा. ज्या ग्राहकांनी विश्वास ठेवून गोदावरी अर्बनचा एवढा मोठा चढता आलेख निर्माण केला. या सगळ्या ग्राहकांचा विश्वास याच्यामुळे हा इतका चांगला कार्यविस्तार झालेला आहे. आता हा एवढा कार्यविस्तार झाल्यावर केवळ बचत गटांपुरतं किंवा महिलांपुरतं आता आम्हाला मर्यादित राहून चालणार नव्हतं. म्हणून मग गोदावरी अर्बननी आपली द्वारं प्रत्येक सेक्टरसाठी उघडी केलेली आहे. मग वेगवेगळे उद्योग क्षेत्रातली मोठी उद्योगपती असतील, हं. गृहिणी असतील, नोकरदार असतील, गृहकर्ज असेल, वाहन कर्ज असेल, सगळ्या प्रकारचे कर्जाचे प्रकार असतील किंवा सगळ्या प्रकारचे खाते असतील. आम्ही सगळ्या म्हणजे आर-टी-जी-एस, एन-ई-एफ-टी पासनं सगळ्या सर्व्हिसेस आज क्यूआर कोड आहे, मोबाईल बँकिंग आहे, गोल्ड लोन सारखं एक अत्यंत चांगलं पर्याय गोदावरी अर्बननी लोकांना जे की अगदी 15 मिनिटात तुम्ही शाखेत आलात, तर तुम्हाला तुमची गरज पूर्ण करू शकतं. हं, हं. अशा पद्धतीने ते असेल. म्हणजे सगळ्या सेक्टरमध्ये गोदावरी अर्बननी आता एखाद्या नॅशनलाइज बँकेला लाजवेल इतकं ताकदीने काम सुरू केलेलं आहे. याचं सगळं श्रेय आमची सुंदर टीम आणि आमचा ग्राहक राजा याला जातं. पण मग आता हे करतोय हे म्हणून मग आपण काम थांबवलं आहे आणि मग महिला गट असं नाही. आमचा बेस आम्ही कधीच विसरत नाही. म्हणजे कायम माझ्या डोक्यात हे असतं किंवा मी आमच्या टीमलाही सांगत असते, की हात जरी आकाशाला टेकले, तरी आपल्या जमिनीवरचे पाय उठता कामा नये. आणि आपली कशामुळे सुरुवात झाली आहे, हे आपल्या कायम लक्षात राहिलं पाहिजे. आणि म्हणून महिला हा आमचा एक जिव्हाळ्याचा भाग आहे, तो आमचा आत्मा आहे. त्याच्यामुळे तुम्ही जसं म्हटलं, की मग फक्त महिला दिनापुरतं किंवा एखादा ऑकेजन म्हणून नाही, तर वर्षाचे सगळे दिवस आमच्याकडे महिलांना एक विशेषत्वाने एक सौजन्याची वागणूक असेल किंवा सर्व्हिस असेल, ही गोदावरी अर्बनमध्ये दिल्याच जाते. मला सांगायला आनंद वाटेल, की 3 बचत गटांपासून सुरुवात केलेली गोदावरी अर्बन आज 8,500च्या वर बचत गटांना आपण सक्षम केलंय. या माध्यमातून 85,000च्या वरती महिलांना आपण आर्थिक पाठबळ दिलेलं आहे. तर हे सातत्याने अविरतपणे चालूच असतं काम. मग या माध्यमातून महिलांना वेगवेगळे ट्रेनिंग्ज असतील. अनेक महिलांना वेगवेगळ्या व्यवसायांचे ट्रेनिंग्ज दिले. मग केवळ ट्रेनिंग्ज देऊन चालत नाही, तर एखादा व्यवसाय सुरू करायचा असेल, तर त्यासाठी जे त्यांना टेक्निकल गाईडन्स लागतं, हां. कागदपत्रांची पूर्तता असेल, ऑफिसेसमध्ये काही पाठपुरावा असेल, मग निर्माण केलेला प्रॉडक्ट असेल, या प्रॉडक्टमध्ये व्हॅल्यू एडिशन, मार्केटिंगसाठी मदत करणे असेल, कारण जगाच्या स्पर्धेत टिकायचं, तर त्यांचं प्रॉडक्ट त्या तुलनेचं असलं पाहिजे. मग त्यासाठीची मदत आणि मग परत मार्केटिंग पर्यंतची मदत गोदावरी अर्बन आपल्या गोदावरी फाउंडेशनच्या माध्यमातून सातत्याने करत असतेच. आणि मग वेगवेगळ्या ऑकेजन्सच्या माध्यमातून फक्त मग डिपॉझिटमध्येच काही टक्के वाढ एवढंच फक्त महिलांसाठी गोदावरी अर्बन करत नाहीये. तर एकंदरीतच त्यांचं जीवनमान उंचवण्यासाठी ज्या टप्प्यांवरती आमची त्यांची साथी म्हणून मदत लागेल, तिथे-तिथे गोदावरी त्यांची सहकारी म्हणून काम करते. ओके. आणि विशेषत्वाने महिलांना म्हणजे आता मला आवडेल सांगायला, की 9 दिवस आता जागर नवशक्तींचा, सन्मान नवदुर्गांचा हे आपण गोदावरी अर्बनच्या सगळ्या शाखांमधनं राबवतोय. या माध्यमातनं महिलांपर्यंत जे डिजिटल बँकिंग आता येऊ घातलंय. हं, हं, हं. महिला प्रचंड हुशार आहे. आता प्रत्येकीच्या हातात स्मार्टफोन. ते आधी स्मार्ट असतात आणि आता स्मार्टफोन आल्यामुळे ते अधिक स्मार्ट झालेले आहे. पण या माध्यमातनं मग डिजिटल बँकिंग कसं वापरायचं आणि या माध्यमातनं फसवणूक न होता आपण चांगल्या पद्धतीने कसं वापरलं गेलं पाहिजे, याचंही प्रशिक्षण असेल. येणाऱ्या काळात बदलत्या बँकिंगला सामोरं जात असताना महिला सजग राहतील, हं, हं. याचीही काळजी गोदावरी अर्बन आपल्या माध्यमातून घेत राहते.
बिलकुल. म्हणजे फक्त आपण महिलांना असा एक रस्ता नाही दाखवत, की सक्सेस कसं करायचंय, बल्कि त्या रस्त्यावर चालायचं कसं, ते अडथळे कसे दूर करायचे, काही प्रॉब्लेम आला तर सॉल्व्ह कसा करायचा, टेक्नॉलॉजीसोबत अपडेटेड कसं राहायचं. म्हणजे सर्वांगीण गाईडन्स तुम्ही तुमच्या माध्यमातून महिलांना देताय, व्हिच इज अ व्हेरी व्हेरी गुड थिंग आणि पुन्हा एकदा काँग्रॅच्युलेशन्स टू यू फॉर दॅट. मी तुम्हाला जर विचारलं, की तुमच्या मते तुम्ही ग्रासरूट लेव्हलवर महिलांसाठी कामं करता. तर ग्रासरूट लेव्हलवर जर मी महिलांना बघितलं तर तुमच्या मते त्यांच्यातली सर्वात मोठी स्ट्रेंथ कोणती असते, जी प्रत्येक स्त्रीला माहिती पाहिजे, की हो ही आपल्यामधली सगळ्यात मोठी स्ट्रेंथ आहे आणि हिचा वापर आपण करायला पाहिजे? मला तर वाटतं सगळ्यात पहिल्यांदा मोठी कुठली शक्ती असेल तर आपण स्त्री आहोत. आपण महिला असणं ही सगळ्यात मोठी स्ट्रेंथ आपली आहे. हं, हं. कारण मी नेहमी आमच्या महिलांना सांगत असते किंवा मुलींनाही हे सांगते, की कायम स्त्री-पुरुष तुलना वगैरे, स्त्री-पुरुष समान हक्क, बरोबरी मला ही गोष्टच मान्य नाहीये. स्त्री-पुरुष बरोबरी होऊच शकत नाही. याचं कारण स्त्रिया या पुरुषांपेक्षा काकणभर सरस असतात. त्याच्यामुळे आपण बरोबरी करून मागे यायचं नाहीये. आपल्याला निसर्गानेच मातृत्वाचं एक दान दिलेलं आहे. आपण पुरुष आपली प्रत्येक बाबतीत बरोबरी करू शकतील, पण आपण ते आई नाही होऊ शकत. बाळाला गर्भात वाढवण्याची जी ताकद परमेश्वराने या निसर्गाने आपल्याला दिली आहे. का दिलेली आहे? कारण ती पॉवर आपल्या शरीरात आहे. त्याला लागणारी एक सहनशीलता असेल, त्यासाठी लागणारा रुजुत्व असेल, त्यासाठी लागणारं ममत्व असेल. या सगळ्या गोष्टी महिलांमध्ये असते. म्हणजे एकाच वेळी प्रेम आहे आणि त्याच वेळेला ताकद सुद्धा आहे ते पेन सहन करण्याची, ती वेदना सहन करण्याची. तर ही खूप मोठी स्ट्रेंथ बायकांमध्ये आहे. तर मग ते फक्त मग बायकांना जे म्हणतात, की शारीरिक क्षमता नाहीये किंवा शारीरिक त्या थोड्याशा कमजोर असतात. जर महिला शारीरिक कमजोर असत्या, तर बाळंतपणाच्या वेळेला एवढ्या प्रचंड प्रसव वेदना सहन करून एका नवीन जीवाची निर्मिती कशा करू शकल्या असत्या? त्याच्यामुळे कृपया सगळ्या महिलांनी आपल्या डोक्यातले खूळ काढून टाका, की आम्ही शारीरिक कमजोर आहोत आणि पुरुष कुठेतरी ताकद आहे. ताकद कधीच मनगटात नसते. ताकद प्रत्येकाच्या डोक्यात असते. तुमच्या हातात पिस्तूल आहे, पण डोक्यात जर भीती आहे ना, त्या पिस्तुलातनं गोळी नाही उडू शकत. बरोबर. त्याच्यामुळे आधी मनातली भीती काढून टाकून जर मनात एक विश्वास आणला, की आम्ही काहीतरी करू शकतो. तर मला वाटतं ही स्ट्रेंथ तुम्ही ओळखा, की तुमच्यात ताकदही आहे, प्लस त्यांनी आई केलं कारण तुमच्यात ममत्व आहे. जे बाळ वाढवताना, संगोपन करताना सृजन आणि सर्जन हे दोन्ही करायची ताकद केवळ महिलांमध्ये आहे. मला वाटतं ही सगळ्यात मोठी स्ट्रेंथ राइट. महिलांची आहे, जी प्रत्येक सेक्टरमध्ये कामी येऊ हो. शकते. म्हणजे फिजिकली कंपेअर करू नका. सेरिब्रल कॅपॅसिटी बघा. ती तुमच्यात जास्त आहे आणि त्या कॅपॅसिटीच्या म्हणजे माध्यमातून तुम्ही समोर जाऊ शकता, है की नाही? आणि तुम्ही आता म्हणजे बऱ्याच महिलांच्या कनेक्टिव्हिटीमध्ये तुम्ही असता, तर तुम्हाला जर मी विचारलं, की एखादा स्टिरियोटाइप जो 21व्या शतकात पण महिलांच्या बाबत आहे आणि तो काही केल्या बदलत नाहीये, असा एक स्टिरियोटाइप कोणचा आहे तुम्हाला असं वाटतं, की याला बदलायची ॲक्चुअली या काळातली ही सगळ्यात मोठी गरज आहे? असं एका सेक्टरमध्ये नाही करता येणार. परंतु मला अजूनही दुसरं एक थोडंसं या माध्यमातनं मी नवीन मुलींना सुद्धा सांगू इच्छिते किंवा काय अ, आपण पुढे जातोय, आपण बदलतोय याचा अर्थ निसर्गाने जी एक आपल्याला जबाबदारी घालून दिली, की सृजनाची आणि सर्जनाची. हं. तर येणारी पिढी आता हेच कुठेतरी मागे टाकायला, की आता आम्हाला लग्नच करायचं नाही, आम्हाला बाळच होऊ द्यायचं नाहीये. ती माझी जबाबदारी नाही. ती निसर्गाने तुम्हाला दिलेली जबाबदारी आहे. यू कान्ट डिनाय इट. तुम्ही नाही हे नाकारू शकत नाही ते. त्याच्यामुळे ते त्याच्यासहित तुम्हाला पुढे जायचं आहे. परंतु हे करत असताना सगळ्यांनी गृहीत धरणे ही जी आहे ना, हं. मला जर काही बदलायचं असेल आता येणाऱ्या काळात किंवा पुढेही किंवा आधीच्या काळात, सगळ्यांनी तिला गृहीत धरणे. हं. एवढं जरी बदलवलं, सगळ्यांचं जाऊ द्या. सगळ्यात पहिल्यांदा तिन्ही स्वतःला गृहीत धरणे बदलवलं पाहिजे. आपणच आपल्याला पहिल्यांदा गृहीत धरायला सुरुवात हे तर मलाच करायला लागणार आहे. हां. ही माझीच जबाबदारी. हे मी नाही केलं तर कसं होईल? मी नाही केलं तर काहीही फरक पडत नाही. माझं कायम सांगणं असतं, की आई जर मेली तरी एका दिवसाचं बाळ जगतं. त्याच्यामुळे तुझ्या काही करण्यानी, न करण्यानी, राहण्यानी, याचा अर्थ आपण जबाबदारी झटकून पुन्हा तेच, की जबाबदारी झटकून पुढे जायचं नाही. जर मला काही बदलता आलं, तर तिला गृहीत धरणं म्हणजे प्रत्येकाने, समाजाने, तिच्या मुलांनी, तिच्या नवऱ्यानी, तिच्या फॅमिलीनी, समाजानी, व्यवस्थेने एकंदरीत व्यवस्थेसोबतच म्हणजे गव्हर्नमेंट मधले जे पॉलिसी मेकर्स असतील, त्या पॉलिसी मेकर्सनी सुद्धा प्रत्येकाने तिला गृहीत धरून, तिला काय हवंय हे विचारून पॉलिसी ठरल्या पाहिजे. हं. हं. तिथे मंत्रालयात बसून चार चौघांनी बसून पॉलिसी ठरवण्यापेक्षा
महिलांना विचारा, की तुम्हाला नेमकं काय हवंय? कुठल्या हं. सेक्टरमध्ये तुम्हाला बदल पाहिजे आहेत? त्याच्यामुळे तिला गृहीत न धरता समाजाने तिला एक गोष्ट करायची, की माणूस म्हणून जन्माला आली आहे, तर माणूस म्हणून जगण्याची संधी द्यावी. सो आपण वुमन एम्पॉवरमेंट बाबत आता बोलूया, कारण आपली संस्था सुद्धा महिलांच्या सशक्तीकरणासाठी काम करते. तर तुमच्या मते वुमन एम्पॉवरमेंट हा शब्द जो आता सर्रास वापरला जातो, जेव्हा केव्हा आपण बायकांबद्दल बोलतो, तर तुमच्या मते वुमन एम्पॉवरमेंट या शब्दाचा खरा अर्थ काय आहे? खूप व्यापक जरी ही संकल्पना असली, तरी मला वाटतं, की निर्णय स्वातंत्र्य ही सगळ्यात मोठी एक त्याची बेस जो आहे, हा निर्णय स्वातंत्र्याचा आहे. तिला आयुष्य जगत असताना तिला तिचे निर्णय घेण्याचे स्वातंत्र्य असावं आणि घेतलेल्या निर्णयावर वागण्याचं स्वातंत्र्य देखील तिला तिचं असलं पाहिजे. किमान तिचा भवताल, तिचं कुटुंब, ती ज्या व्यवस्थेमध्ये काम करते, तिथे जे काही निर्णय घेतले जात असतील, तर त्या निर्णय घेतल्या जाण्याच्या प्रक्रियेमध्ये ती सुद्धा सामील असणं अत्यंत गरजेचं आहे. म्हणजे याच्या आधी मी जे सांगितलं, की गृहीत धरलं जातं, हे धरलं न जाता तिला तिचे निर्णय घेण्याचं स्वातंत्र्य मिळालं पाहिजे. हे सगळ्यात महत्वाचं आहे. याच्यासाठी खूप नोकरीवर गेलं म्हणजेच किंवा बायका खूप मॉडर्न झाल्या, खूप मॉडर्न कपडे घालतात. म्हणजे कपड्यांवरनं डोंट जज अ बुक बाय कव्हर जे म्हणतात, की बाबा ती खूप कपडे घालते, लेट नाईट बाहेर असते किंवा काय असते. पण म्हणजे याचा अर्थ ती खूप एम्पॉवर झालेली आहे, ती असं अजिबात असत नाहीये. तर यापेक्षा अनेक कुटुंबांमध्ये बघतो, ती डोक्यावर पदर घेते. अगदी एखाद्या असं तिच्याकडे बघितल्यावर वाटणार आपल्या ग्रामीण गावकुसातल्या अनेक महिला अशा आहेत, की ज्या कुठेही वाटणार नाही, की या स्त्री सशक्तीकरणाचं कुठेतरी मिसाल आहे, उदाहरण आहे. पण ते अख्खं कुटुंब त्या स्वतःच्या निर्णयावरती चालवत असतात. प्रत्येक निर्णय प्रक्रियेमध्ये त्या सहभागी असतात. आपल्या अनेक गावकुसातल्या अनेक वाडा संस्कृती होती बघा पूर्वी. अनेक खेडी अशी होती, की ज्या खेड्यांमधल्या मोठं एकत्र 25-30 जणांचं, 40-50 जणांचं कुटुंब असायचं आणि या कुटुंबाची करती-धरती एखादी स्त्री असायची. घरातली वयोवृद्ध एखादी स्त्री असेल, तर ही स्त्री असेल, त्या स्त्रीला विचारल्याशिवाय कुठलाही निर्णय ती स्त्री कधीही घरातल्या त्या वाड्याच्या बाहेर निघालेली नसायची. पण घरातल्या त्या कुटुंबाच्या संबंधीतला निर्णय तिला विचारल्याशिवाय घेतला जात नसे, हे अनेक कुटुंबांमध्ये. तर मला वाटतं, की एखादी खूप बाहेर निघते स्त्री, खूप मॉडर्न आहे, कपड्यांनी मॉडर्न आहे, वागणं स्टायलिश आहे, राहणं स्टायलिश आहे. पण जर घरातल्या कुठल्याही निर्णय प्रक्रियेत तिला सहभागी करून घेतल्या जात नसेल, तिच्या निर्णयाला महत्त्व दिलं जात नसेल, तर मग अशी स्त्री एम्पॉवर आहे, हं. असं मी म्हणणार नाही. त्यापेक्षा ती गावकुसातली घरात राहणारी महिला मला जास्त सशक्त वाटते. त्याच्यामुळे निर्णय स्वातंत्र्य असणं, प्रत्येक निर्णय प्रक्रियेत तिला सहभागी करून घेतल्या जाणं, ही खरी वुमन एम्पॉवरमेंटची व्याख्या असेल, असं मला वाटतं. त्याच्यामुळे आणि कायम मला मुलींनाही सांगावसं वाटतं, की आपण स्वतंत्र आहोत. स्वातंत्र्य आणि स्वैराचार याच्यातली एक पुसटशी रेष आहे. हं. म्हणजे मी जे पहिल्या प्रश्नात सांगितलं होतं, की निसर्गानेच आपल्याला स्त्री म्हणून जन्माला घातलेलं आहे. त्याच्यामुळे स्त्री म्हणून जन्माला घातलेल्या असताना काही जबाबदाऱ्या जशा अधिकच्या दिलेल्या आहेत, तर या जबाबदाऱ्या जशा जगण्यातल्या आहेत, तशा त्या वागण्यातल्याही आहेत. मग या वागण्यातल्या जबाबदारीचं भानही आपल्याला असलंच पाहिजे आणि आपण स्त्री म्हणून जन्माला आलो, तर छान स्त्री म्हणून मोठं होऊया. स्त्री म्हणून जगूया. स्त्रीत्वाचा सोहळा करूयात ना आपल्या. त्याला त्याचं दर्शन जगाला दाखवण्याची काही गरज नाही आपलं स्त्रीत्व मला असं वाटतं. त्या स्त्रीत्वाचा आपल्याला आनंद जगाला आनंद देऊ नका तुमच्या स्त्रीत्वाचा. तो तुम्ही घ्या. तुम्हाला घेता आला पाहिजे. तुम्ही कितपत आनंदी आहात हे महत्वाचं आहे. जग काय करतं यापेक्षा आणि तुमच्या असण्याने ठीक आहे आपण जग बदलवू शकत नाही. पण किमान एका स्त्रीमध्ये एवढी ताकद असते, की ती तिचा भवताल बदलवू शकते. ती तिचं कुटुंब, समाज बदलवण्याची ताकद तिच्यामध्ये असते. तर माणूस म्हणून जन्माला आल्यावरती तिला ते माणूस म्हणून जगण्याचं बळ द्यावं, तर खऱ्या अर्थानं वुमन एम्पॉवरमेंट करता येईल, असं मला आवर्जून म्हणावसं वाटतं. तर तुम्ही बऱ्याचशा क्षेत्रातील स्त्रियांच्या संपर्कात असता. मग त्या कॉर्पोरेट क्षेत्रातील असू द्या किंवा त्या ग्रामीण क्षेत्रातील असू द्या. तुम्हाला काय वाटतं, की 21व्या शतकातली जी स्त्री आहे, तिच्या समोर सध्या सगळ्यात मोठा चॅलेंज कोणता आहे, जो तिला इररिस्पेक्टिव्ह ऑफ एरिया तिला फेस करावा लागतो? खूप मोठं चॅलेंज हे आहे, मी जे मघा सांगितलं, की एकतर तिला स्वतःला समजवायचंय आणि कुटुंबाला पण समजावून सांगायचंय, की ती आता एकदम ती पहिलेची स्त्री राहिलेली नाहीये. सध्या खूप महिला या सगळ्या म्हणजे माझ्या एजच्या ज्या आमच्या आहे. आम्ही आधीच्याही वयाच्या महिलांना टॅकल केलं आणि आता आम्ही येणाऱ्या पिढीलाही, की ज्या म्हणतात, की आय डोंट केअर.
हं. मी आणि माझं जगणं म्हणजे एका वेगळ्या फेज मधून मुली पण चाललेल्या आहेत. तर मला वाटतं हा सगळा गोंधळलेपणा दूर होऊन प्रत्येकाच्या डोक्यातली ती कन्सेप्ट क्लिअर होणं गरजेचं आहे. अन्यथा आपली कुटुंब व्यवस्था, आपली समाज व्यवस्था संपूर्णपणे ढासळून जाईल आणि याच्यामुळे मानसिक अस्वास्थ्यता हं. सगळीकडे यायला लागेल. अनेक महिलांमध्ये आता आपण बघतोय की डिप्रेशन खूप वाढायला लागलेलं आहे. 50-50 जणांचं कुटुंब सांभाळणाऱ्या महिला, शेती, वाडी, कुटुंब, कबिला एवढे प्रचंड कष्ट ओढणाऱ्या महिला, इतकी ताकद असणाऱ्या महिला, छोटे संकट आले की आता गोंधळून जायला लागलेले आहेत. कुटुंब, बाहेरची जबाबदारी, करिअर, शिक्षण, मुलं, संसार या सगळ्या गोंधळात मी काय केलं पाहिजे, हे सगळं त्या मॅनेज करता सगळ्या गोंधळून चालल्या. त्याच्यामुळे मला वाटतं, की आपली जबाबदारी निश्चित करणं हं. हे सगळ्यात पहिल्यांदा आता बायकांनी समजून घेतलं पाहिजे. त्याच्यामुळे जर आत्ता काही आपल्याला समजून घ्यायचं आहे, तर पहिल्यांदा हे की कुटुंब मी बाय डिफॉल्ट तुम्ही नाकारू शकत नाही. निसर्गाने तुम्हाला स्त्री म्हणून जन्माला घातलेला आहे. या कुटुंबाच्या साखळीमधला, जीवनमानाच्या या साखळीमधला तुम्ही महत्त्वाचा घटक आहात. त्याच्यामुळे कुटुंब व्यवस्था सांभाळणे, पार करणे पुरुषांपेक्षा काकणभर जास्त जबाबदारी ही महिलेची असते. ती ज्या पद्धतीने नाहीतर मग पुरुषांनाही निसर्गाने तो अधिकार दिला असता ना बाळाला जन्म घालायचा. ते नाहीये त्यांच्यात. लिव्ह इट. हं. तुम्ही ते करू शकता. तर थोडी जबाबदारी जास्त घेऊ शकता. तुम्ही ते करू शकता. थोडंसं एक्झॉस्ट व्हायला होतं. पण थोड्या सवयी घरच्यांना लावल्या, गृहीत न धरता, हं. मी थकू शकते. मला या गोष्टीचा त्रास होतो. याची थोडीशी घरच्यांना जाणीव करून दिली. नाहीतर माझ्याशिवाय काही होतच नाही. नवीन लग्न झाल्या फार कौतुक असतं. माझ्या हातचं गरमच लागतं, माझ्याशिवाय होतच नाही. मी यांना दिल्याशिवाय होत नाही. मग आपल्या दोघांचं ट्युनिंग दुसरं एक आता होत चाललेलं आहे, की जगाला हां. स्टेटससाठी जगणं, याच्यामुळे जगण्याचा आनंद निघून चाललेला आहे. तर थोडंसं जरा रिअलिस्टिक होऊयात. आभासी जगण्यातलं जर स्वतःचं जगणं कमी केलं ना, तर खरा आनंद आपल्याला घेता येईल. आणि हा थोडासा जो सगळ्यात अवघड जर काही असेल ना, तर चेंज मॅनेजमेंट. हं. आता हे सगळा जो चेंज होतोय आपल्या सगळ्यांच्या आयुष्यामध्ये एक ड्रास्टिक चेंज आहे. तर हे थोडंसं गडबड गोंधळ होईल आणि परत ते नितळ होऊन निश्चित होईल. पण आपल्याला थोडंसं त्यात इनिशिएटिव्ह घेणं गरजेचं आहे महिलांना आणि विशेषतः शिकलेल्या मुलींना. तर हे करावं लागेल आणि जाणीवपूर्वक करावं लागेल. आता मी आपल्या शेवटच्या प्रश्नाकडे वळणार आहे. पण हा शेवटचा प्रश्न मला आता महिलांना नाही डिरेक्ट करायचा आहे. आता नवरात्र आहे, आपण देवीची पूजा करतो. तर आता शेवटचा प्रश्न मी तुम्हाला विचारणार आहे हा, जो मला पुरुषांकडे डिरेक्ट करायचा आहे, की नवरात्रीत किंवा या आदिशक्तीच्या या संभाषणांच्या माध्यमातून तुम्ही पुरुषांना काय संदेश देऊ इच्छिता? हे मला तुम्हाला विचारायचं आहे. पुरुषांना काय आणि महिलांना काय एकंदरीतच मला हेच सांगायचं असतं, की कायम म्हणजे आता सगळीकडे वाक्य ऐकायला येईल. यत्र नार्यस्तु पूजन्ते रमन्ते तत्र देवता वगैरे. तर कृपया आम्हाला देवी करू नका, कृपया आम्हाला देव करू नका. आम्ही माणूस आहोत. आम्हालाही मन, हाडामासाचं आमचंही शरीर आहे. तर एक माणूस म्हणून जन्माला आलो, तर बस माणूस म्हणून जगण्याचं स्वातंत्र्य पुरुषांनी द्यावं, समाजाने द्यावं. आणि आम्ही तुमच्या कुणाच्याही दुश्मन नाहीये किंवा पुरुषांच्या वरचढ कुणालाही व्हायचं नाहीये. तर ही एक समाज भावना आहे. आपण दोघांनीही एकमेकांना मी सांगते ना, की स्त्रिया आता खूप सक्षम झाल्या. त्या धड पुढे जायला लागल्या. तर म्हणजे उपहासाने आज म्हटलं जातं, की पुरुष संघटना निघतील. पण काही दिवसांनी रिअली हे होईल. म्हणजे पूर्वी मुली लग्न करताना आई-वडील घाबरलेले असायचे, की बापरे! कुणाच्या घरी द्यायची आहे तर कसं सासर मिळेल, मुलगा कसा मिळेल? आता अनेक मुलांच्या आयांची ही काळजी आहे, अनेक मुलांची ही काळजी आहे, की आता लग्न करतोय तर कशी आपल्या घरात येईल, कशी राहील? त्याच्यामुळे हा बॅलन्स सांभाळायचा आहे आणि तो एकतर एकटी स्त्री जाऊन किंवा एकट्या पुरुषांनी नाही, तर आपण दोघी स्त्री आणि पुरुष या दोघांनी एकमेकांच्या हातात हात घालून चालायचं आहे. तर बस एवढीच एक अपेक्षा आहे, की माणूस म्हणून जन्माला आलो, तर माणूस म्हणून जगण्याचं आम्हाला बळ द्यावं, स्वातंत्र्य द्यावं. म्हणजे माणसानी माणसाची आणि माणुसकीची जाणीव ठेवली आणि जर हा बॅलन्स त्यांनी बरोबर सांभाळला, तर हे जे डेली लाईफचे प्रॉब्लेम्स आपण फेस करतो आहोत, ते पुष्कळतः कमी होतील. कमी होतं. हातात हात. तर नवरात्रीबद्दल तुम्ही काय सांगणार आमच्या सगळ्या दर्शकांना? एक शेवटचा तुमचा एक मेसेज. निश्चित नवरात्र हा अत्यंत सुंदर असा उत्सव आहे आणि हे 9 दिवस पुन्हा स्त्रीशी का रिलेटेड आहे?
हे नवरात्र सृजनाशी जुळलेलं आहे. 9 दिवसाचं नव्याचे 9 दिवस असतात. पण त्या 9 दिवसांच्या नवेपणाच्या पलीकडे जाऊन मला वाटतं एखादं बाळ आईच्या पोटात असतं. त्याला पूर्ण व्हायला 9 महिने राहतात. ते 9 दिवस असतात. 9 रंग असतात. ज्या 9 रंगांनी या पृथ्वीवरती एक सुंदर असा रंगीबेरंगी सगळीकडे गालिचा घातलेला आहे असं म्हणता येईल. नवीन जे एक अंकुरलेले रंग येतात. जे एखादं जर बी पेरलं, त्या बियाला जे येतात, तर ते पण नवांकुर म्हणतो आपण त्याला. म्हणजे 9 हा आकडा जो आहे, हा आकडा इतका सगळ्या आपल्या जगण्याशी रिलेटेड आहे. ग्रह 9 आहेत. म्हणजे सगळे हे 9 शी रिलेटेड आहे. तर मला वाटतं एकंदरीतच जगण्याची परिभाषा आहे ना, ही या 9 रंगांशी, 9 दिवसांशी जुळलेली आहे आणि त्यातून ही स्त्रीत्वाशी जुळलेली आहे. त्याच्यामुळे स्त्रीचं जगणं पुन्हा त्या 9 दिवसांसोबत जोडलेला आहे. आणि म्हणून हा एक अत्यंत सुंदर स्त्रीच्या शक्तीचा जागर आहे. मग स्त्रीची शक्ती ही फक्त अशी बॉडी बिल्डिंग वाली शक्ती नाही, तर तिची ती मनाची शक्ती आहे, तिची ती आंतरिक शक्ती आहे, तिची ती मानसिक शक्ती आहे, तिची ती शारीरिक शक्ती आहे, तिच्या त्या असण्याची शक्ती आहे. माझ्या या 9 दिवसाच्या एक छोटंसं ऑब्झर्वेशन सांगते तुम्हाला, की 9 दिवस आता सगळीकडे दांडिया, गरबा, देवीचा उत्सव, गोंधळ, आरत्या, धूप, दीप असा एक तो दणदणीत मस्त माहोल असतो. आणि दसरा झाला की दुसऱ्या दिवशी आपल्याला सुनं-सुनं वाटायला लागतं, की काय झालंय? काहीतरी निघून गेली, एक शक्ती गेलीये का काहीतरी? असं एक ते थोडंसं जे येतं. तर हे थोडंसं तुम्ही बघा एखाद्या एखाद्या घरात बाईचा वावर असतो. ती स्त्री माहेरी गेली, की 2 दिवसांनी ते घर आपल्याला सुनं-सुनं वाटायला लागतं. एखाद्या मुलींच्या रूममध्ये जा आणि एखाद्या बॅचलर मुलाच्या रूममध्ये जा तुम्ही. ही स्त्री आहे ना, स्त्री ही फक्त शरीर नाही, इट्स अ पॉवर. ही या सृष्टीची शक्ती आहे. ही स्त्री जी आहे, आपण कोणी प्रत्येक मी, तुम्ही, आपण सगळ्याच आणि स्त्रिया ज्या आहात, ह्या निसर्गाच्या शक्तीचं प्रतीक आहे मला वाटतं आणि नवरात्र हे या निसर्गाच्या शक्तीच्या पूजेचं प्रतीक आहे. आणि म्हणून हे पूजन करत असताना या शक्तीचा सन्मान या 9 दिवसांच्या निमित्ताने वर्षभर होत राहो, आयुष्यभर होत राहो, एवढीच या देवीचरणी प्रार्थना. बिलकुल. आणि आज आपण जेवढं काही बोललो त्याच्यातून मला असं वाटतं, की सगळ्यांनी हा बोध तर नक्कीच घेतला असेल, की एका स्त्रीला कसं बॅलन्स करायचं आहे आपलं लाईफ हे तिला बिलकुल जमलं पाहिजे आणि शिकता येण्यासारखं आज तुम्ही खूप साऱ्या गोष्टी आम्हाला सांगितल्या. याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद मॅम. आणि तुम्हाला सुद्धा नवरात्रीच्या खूप खूप शुभेच्छा. थँक यू सो मच आणि यूसीएन चॅनलला सुद्धा गोदावरी अर्बनकडनं मनापासून खूप खूप नवरात्रीच्या शुभेच्छा.